रसिको 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 क्या है हैट्रिक? जे मी आयुष्यात कधीच झालो नाही वो हैट्रिक है रसिको, वो मॅट्रिक है रसिको. अहो सुरू होतीये कॉमेडीची हॅट्रिक. महाराष्ट्राची हास्य जत्रा 2 डिसेंबर पासून सोमवार ते बुधवार रात्री 9:30 वाजता सोनी मराठीवर. नमस्कार मंडळी, आयुष्याच्या मैफिलीत हास्याची फक्कड लावणी सादर करायला आली आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार हास्याचा चौकार. मंडळी, आता इथे रंगणार आहे चोर पोलिसांचा खेळ. चला तर बघूया यात कोण चोर ठरतंय आणि कोण शिरजोर होतोय ते. हे दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले अवली हास्य कलाकार. फुलराणी, फायनली आपलं लग्न ठरलं ग. हो ना. आणि तुझ्या बाबांनी आपल्या लग्नाला होकार पण दिलाय. हो ना. मोतीबिंदू. मोतीबिंदू नाही ग, गौरव. मोतीबिंदू काय? नाही, अरे मोतीबिंदू आहे ना बाबांना. हा मग काही नाही सांगितलं, मोतीबिंदू आहे ना बाबांना. हा मग आपल्या लग्नाचा आणि मोतीबिंदूचा काय संबंध? अरे मोतीबिंदूचं ऑपरेशन झाल्याशिवाय आपलं लग्न कसं होणार गौरव? हे तुझं काय करू ग मी पिल्लू? तुला कळतं का तुझं नेहमीच क्रम चुकतोय? हा नेहमीच चुकतो तुझा क्रम. असं नको ना करू ग. मग ते सगळं सोड, असं ते पडू दे. मला नेहमी असं वाटतं ग, कधी एकदाच आपलं लग्न होतंय आणि आपण युकेला शिफ्ट होतोय. मी खूप एक्साइटेड आहे. जाऊ दे, कधी एकदा बस येते बघू दे. हा पण आता सिनेमा मस्त होता ना, फुलराणी. वा वा, किती मस्त. झाग माग झाग माग मागायचं चोरी करते चोरी करतो. ऐका चोरी करतो. नाही चोरी करतो. ऐका जरा, आवर घाला तुमच्या एनर्जीला आवर घाला. मी चोर नाही आहे. मी चोर नाही आहे. हो हो हो, हा चोर नाहीये. हा माझा होणारा नवरा आहे. हा बापरे, कशाला मारलं? कशाला मारताय? सॉरी 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 सॉरी. अरे कशाला मारताय? काय माहित नाही, तुझं तोंड बघितलं की आपोआप हात असं होते. अरे त्याच्यात तुम्ही म्हणला यार ह्यो माझा होणारा नवरा आहे. डोकं सटकलं माझं. अरे पहिले बघा तरी कोण आहे, काय आहे ते. हा अरे हा चोर आहे. तुम्ही ह्याला इतका वाईट दिसतो मी. सॉरी काय तुमच्याकडे असं पटकन बघितलं ना की तुम्ही चोरासारखे दिसता. जास्त बोल नका, जास्त बोल नका. प्रिया, अरे मी चोर नाहीये, हा चोर आहे. ह्याला मारा. हो ठीक आहे, असू दे, होऊ शकतो लोकांचा गौरव समज. ए तुझी कॉमेडी का गैरसमज? गौरव समज काय आहे? सॉरी गैरसमज. आपण बघ बागेत बसलो होतो मागे एकदा. लोक येऊन तुला विचारत होते शेंगदाणे आहेत का, असं होतं तुझ्याकडे बघून. तुला बोलले ना दाढी कर आणि ते केस काप. तू ऐकत नाहीस माझं. तू जरा शांत बसता यार. आधीच ह्या लोकांनी मला एवढं मारलंय, माझ्या जखमेवरती मीठ नको चोळू. भाई लोक, हा चोर आहे. ह्याला पकडा, ह्याला मारा. इकडे इकडे नको 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 इकडे. चोरी करते बाजू एक अडगे हानी बेने. नको ना सर, नको. सकाळपासून काय खाल्लं नाही म्हणून भूक लागली. पैसे काढत होतो तेवढ्यात त्याने पकडले. मी चोर नाही साहेब, मी चोर नाही. ए चोर नाही का? चोर नाही. याला हाना तुम्ही. याला हाना. हे काय वसाडे हाना काय हाना? आपण डायरेक्ट कायदा हातात घेऊ शकत नाही. मग मला मारताना काय घेतलं होतं हातामध्ये? ठीक आहे. मोरे आपण काय करू, ह्याला पोलिसात देऊ. पोलीस ह्याला वटणी बांधतेली बरोबर. पोलीस बोलवा. पोलीस मी सांगते साहेब, या चोराने माझी पर्स चोरण्याचा प्रयत्न केला. नाही अरे वसाऱ्या साहेब, चोरी करतोय त्या पोरीची. नाही साहेब, मी चोर नाही आहे साहेब. चोर असंच बोलतो वसाऱ्या. अरे साहेब, माझं ऐकून तर घ्या. ऐका साहेब, खरंच तुम्ही बोलू नका, अजिबात बोलायचं नाही. अहो पण तो खरं. अरे 32 वर्ष झाले मी हवालदार मध्ये आहे. मग हवालदार कोणामध्ये आहे? तो माझ्यातच आहे वसाऱ्या. सॉरी. बघितलं मला कळतं चोर कोण आहे आणि साव कोण आहे त्या. ऐका ना, प्लीज ऐका हवालदार साहेब. हा खरं बोलतोय, हा चोर नाहीये. नाही, हा माझा होणारा नवरा आहे. तुम्ही का मारताय त्याला?
अरे काही कळत नाही. तू बोललीस ना हा नवरा आहे, पटकन तिकडे हात गेला. सॉरी सॉरी. साहेब मला कशाला मारता? आयशे बघतो मी चोर नाही. हो साहेब मी चोरी केली नाही, याने चोरी केली आहे. हा चोर आहे. हा चोर आहे. हा बसाऱ्या तू चोरी केलीस? अहो साहेब हो, हा चोर आहे, तो चोर नाहीये. अरे नाही रे, ऍक्च्युली दोघांकडनं बघितलं तर हा चोर वाटतंय. काय बोलताय साहेब? इतका डेंजर आहे का मी चोर वाटायला? प्रिया मला खरं सांग, आजपर्यंत मी कधी काय चोरले का ग? आणि माझं हृदय चोरलंच ते. हृदय चोरलंस म्हाताऱ्या? नाही, नाही. कुठल्या खिशात ठेवलंस? काढ बाहेर. अरे ऐका ना, नळात न पडलेला हवालदार. अरे 2 मिनिट पूर्ण ऐकून तरी घ्या ना. तुझं काय का इकडे हे? हे काय बोलतेस तू? सॉरी पण ते ही फ्लड करायची जागा आहे का? टाइम आहे का तसा? जरा गप्प बस ना. साहेब मी खरं सांगतो, मी चोर नाहीये, हा चोर आहे. त्याने पर्स चोरी करायचा प्रयत्न केला, तुम्ही त्याला मारा. हा नाही नाही, एकदम कायदा असा हातात घेता येणार नाही. बसाऱ्या मी पोलीस आहे म्हणून काय पण करायचं? अजिबात त्याला मी मारणार नाही. ठीक आहे, मी त्याच्या विरुद्ध FIR करणार आहे. ए कशाला? आपलं ऑलरेडी आहे ना अफेअर. ए पिल्लू, तू मुंबईत आहे, कॉमेडी अजून कात्रजलाच आहे. पुढच्या वेळेस मम्मी येईल ना, मम्मीला सांग सोबत घेऊन ये कॉमेडी. आता गप्प बसशील तू? मला ह्याच्या विरुद्ध FIR करायच्या. याला मारा तुम्ही, याला मारा तुम्ही. बसाऱ्या याला मी मारू? कायदा बिदा काय का नाही वसाऱ्या? अरे मी पोलीस आहे म्हणून काय पण करायचं? अरे काय मारताय? मी का ताशा आहे का आल्यापासून मला वाजवता येते? त्याला विचार. विचारतो का बघ तू? तू चोरी केलीस काय रे? नाही साहेब, नाही साहेब, मी फक्त चोरी करण्याचा प्रयत्न केला, बाकी काय नाही केलं. सगळं उचून काय खाल्लं नाही, पोटात दुखतंय साहेब माझ्या, पण मी चोरी करण्याचा प्रयत्न केला साहेब, बाकी काय नाही केलं. उभं राहा. गौरी बेरोजगारी वाढली माहितीये. लोक पोटा पाण्यासाठी चोऱ्या माऱ्या करायला लागल्यात रे बाला. बरोबर आहे साहेब. मला काय बोलावं आणि काय करावं सुचत नाही. सुचत नाही ना? तू गप्पा बस मग. मला तर काय बोलायचं ते पण सुचत नाही. साहेब हे बघा, साहेब हे बघा, तोंडावनं कळते हो त्याच्या. साधं पोरग दिसते हो, शिकलेलं वाटतंय ते. त्याची तरी काय चूक आहे सांगा बरं. खरंय हो. आता आमचा गौरव पण इंजिनियर आहे, पण अजिबात नोकरी नाही बिचारायला. ह्या वाचाडाला नोकरी नाहीये? नाही मला. तुला अजून नोकरी नाही? नाही. एवढा शिक्षण वाचाड्या? थांबा. एवढा शिक्षण? तुला पोरी मी तुला समज देतो. एक वेळ तू चोराबरोबर लग्न कर, पण ह्याच्यासारख्या इंजिनियर बरोबर लग्न करू नको. नोकऱ्याच मिळत नाही. अरे तू नाग्या, तुला इंजिनियर म्हणजे काय ते तरी माहितीये का? मला? अरे मी एरोनॉटिकल इंजिनियर आहे. काय मला ना कोण पोरगीच देत नाही. मी लय प्रयत्न करतो, पण डेअरिंगच होत नाही रे. अरे याला नॉटी इंजिनियर म्हणतात. कळलं काय? तू मध्ये मध्ये बोललो का? हो साहेब, तुम्ही त्याला मारा. तुम्ही मला लय मारलंय. तुम्ही त्याला मारा, नाहीतर मी तुमच्या विरुद्ध उपोषणाला बसणार आहे. तुम्ही तुम्ही त्याला मारताय की नाही मारताय? अरे कसं मारणार बसाऱ्या? मी कायदा हातात नाही घेऊ शकत. नाही ना? बस तुमच्या उपोषणात बसतो आता मी. हवालदार कदम मुर्दाबाद, 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 मुर्दाबाद. हमारी पुंगी मारे करो. हमारी पुंगी मारे करू? काय बोलताय तुम्ही? अरे हमारी मांगे पुरी करू असं आहे ना ते. आणि एक मिनिट, तुम्ही माझ्या शेजारी कशाला बसलात? आता एका इंजिनियरची दुसरा इंजिनियर मदत नाही करू शकत. लांब बसा, लांब बसा. कळलं ना? माझ्या शेजारी नाही बसायचा. आधी सांगतो. मुर्दाबाद, मुर्दाबाद. अरुण कदम मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. अरुण कदम. उच्च पडा रे. आता बघा तुम्ही आता. काय दांगडो लावला रे? उपोषण करतो? हा साहेब. पोलीस स्टेशन मधून परमिशन घेतली होती का? नाही साहेब. साहेब ऐका साहेब. करे काय झालं? ही जागा काय तुझ्या पप्पाची आहे का? नाही नाही, मी शांतबाट. कदम काय मॅटर आहे? सर हा, या पोरीची पर्स चोरी करायचा प्रयत्न केलाय. शांतबाट. गुपचूप मध्ये मध्ये बोलायचं नाही. मी विचारेन तेव्हा बोलायचं. अहो पण तुम्हाला केसच नाही, मग तुम्ही कसं विचारणार? रे मला का मारताय? ऐक ना, 5 मिनिटं कॉमेडी जरा दाबून ठेव ना यार. ते माझ्यावरती ऐका ना तुम्ही माझं. ऐका प्लीज, ऐका प्लीज. ऐका बोल साहेब. हा चोर नाहीये, हा खरं सांगतोय. हा माझा होणारा नवरा आहे. कशाला मारलं? अरे सॉरी सॉरी, म्हणजे ही म्हटली ना तू होणारा नवरा आहे, तर आपोआप तुझ्या चेहऱ्यावरून हात फिरला गेला रे.
असा चेहरा आहे माझा ऐका ना माझ्या चेहऱ्यावर हात फिरवण्यापेक्षा याला मारा तो बघा हा चोर आहे त्याला मारा ना तुम्ही त्याला मारू त्याला मारा अहो तुम्ही कायदा बिदा नावाची काही गोष्ट बिष्ट आहे की नाही हा? सर म्हणजे मी इन्स्पेक्टर आहे म्हणजे मी का कोणाला पण मारू शकतो का सर हा? बरं आहे म्हणजे एखादा माणूस दिसला की तो दिसला त्याला मारायचं असं नाही ना रे सर, थांबा चालत ना. शेवटी कायद्याचे राज्य आहे. अरे हो पण माझ्या वेळेस कुठे जातं कायद्याचं राज्य मला सपासप मारताय तुम्ही यार सॉरी सॉरी अरे तू दिसला ना तुझा चेहरा दिसला की ते होऊन जाते रे मारा तुझा चेहरा आहे ना तो चेहरा मार खाण्यासारखा आहे. तू शांत काय राह. करू मग चेहऱ्याचं सांग शांत राह तू ऐ, तू आहे का हाय इकडे 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 रे मारलं अरे ऐ, चोऱ्या करतो का तू नाही साहेब सगळं उचून काय खाल्लं नाही पोटात दुखतंय माझ्या म्हणून मी पर्स शोधण्याचा प्रयत्न केला बाकी काय नाही मी चोर नाही साहेब मी चोर नाही तू खाल्लं नाही काही मी काहीच खाल्लं नाही काल अरे काय वाईट अवस्था झाली रे तरुणांची नको 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 रडू नको रे रडू नको कदम सर बिस्किट घेऊन या खिशातच आहे अरे बापरे बेटा रडू नको तू घे घे बिस्किट का साहेब बिस्किट का त्याला बिस्किट का देत हा? त्याला बिस्किट का देतात त्याला मारा ते चोरी करता बापरे मध्ये मध्ये बोलू नको तो बेटा बेटा अशी चोरीमारी नाही करू ना रे आता तुझ्यासारखे चिकणे चुपडे पोरं चोऱ्या करतायत म्हणून अशा मुली ह्याच्यासारख्या भंगार तोंड्याबरोबर फिरतायत ना है की नाही एक मिनिट साहेब जास्त बोलता तुम्ही स्क्रिप्ट मध्ये फक्त ह्याच्यासारखे लिहिलं होतं भंगार तोंडे ऍडिशन घेऊ नका नाही नाही नाही, नाही सॉरी काय तुझा चेहराच असा आहे ना तोंडातून शब्द आपोआप निसटून गेला असा चेहरा इतका वाईट चेहरा आहे माझा नाही नाही एवढा वाईट चेहरा नाही आहे. पण कसं आहे माझं एखादा यमदूत हिकडं असा निघाला असेल तर त्याला उगाच वाटू शकतं ह्याला आज उचलू काय जाऊ शकतं म्हाताऱ्या जास्त बोल नको तुला मी साठीच मारून टाकीन लक्षात ठेव मारून टाकीन मी अंगा बघ अंगा पोलिसांसमोरच जीवे मारायची धमकी देतो साहेब याला घेऊ आतमध्ये खरं डिपार्टमेंटच्या माणसांसमोर तू मारायची धमकी देतो का रे एवढी हिंमत वाढली तुझी मारीन ना तुला अरे, असं मला मारण्यापेक्षा त्याला मारा ना कधीपासून मलाच मारताय तू शांत राहा हा? यार तू तुला कळत नाही का यार नको याला. नको ना असं करू राजा माझ्यावर सगळे अरे, केवढी आहेत बघ ना ते तुझ्या पाया पडतो बापरे मारशील ना ती. असं करू नको राजा मारतील ना ते अरे तूच मारतोय मला ते ए शांत बटा रे काय बोल नको बेटा ए बेटा अरे असं नाही करू ना रे चोरी बिरी करायची नाही ना आता तू चांगल्या घरातला दिसतो तुला चोर म्हणून पकडला तर कसा दिसेल रे आता याला पकडला असतं समजू शकतो याचा चेहरा छोट्या भामट्याचा आहे चट्टा मामत्यासारखा चेहरा आहे माझा तसा चेहरा आहे माझा तुम्ही साहेब तुम्ही उगाच मला जास्त बोलता तू आहे ना जास्त बोलू नको तू नेमन राय मी आहे ना खरं तर तुला आत्ता जेलमध्ये टाकू शकतो नाही पण तू तरुण आहे तुला करिअर आहे म्हणून तुला एक संधी दिली पाहिजे रे मी तुला सोडतोय पण तू शपथ काय मी तर म्हणतो तू माझ्या मागे म्हण काय बोलू मी चोरी करणार नाही मी चोरी करणार नाही अरे तू नको ना रे नक्कल करू अरे तू नको ना रे नक्कल करू तू नेमन राय बर का माझं डोकं फिरतंय पण तुझा चेहरा एवढा गोड आहे ना की तुला मारावं असंच वाटत नाही ना रे ए पुरी चोरी म्हण चोरी ओ दादा तू म्हण चोरी रोजची रोजची ओ कदम चोरी म्हणा चोरी इकडे मारू नका मला इकडे ये. मार खाल्लाय मी आल्या लवकर इकडे ये. चोरी म्हण चोरी बघ रे अरे त्याला जमलं त्या बंगारला तुला जमत नाही का अरे मला फक्त बोलायला जमलं तो चोरी करतोय ना यार. अरे नाही. त्याला मारा ना यार तुम्ही तुझं थोबडच असं आहे तुझा चेहराच मार खाण्यासारखा आहे तू तुझा चेहरा वाचव दूर आहे तू थोडस जाऊ मी दूर जाऊ बेटा बेटा मी तुला सोडतो तुझ्या आहे रे एक काम करतो तू आहे ना पैसे घेऊन जा हे सगळे घेऊन जा तू हा जेवण कर काहीतरी काम धंदा करतो हा थँक्यू चल चल समजदार ऑल द बेस्ट अरे चोराला तुम्ही ए, शांत राह तू काय इकडे सार्वजनिक ठिकाणी काय लफडे करत होता मी काय लपडी करत नव्हतो मग? आम्ही पिक्चरला गेलो होतो घरी चाललो दोघं आम्ही कुठला पिक्चर फुलराणी चांगला पिक्चर आहे ना रे भारी पिक्चर आहे तू थोबडत तसं आहे रे अरे बापरे तू निघ पटकन पटकन थोबड्याला पाहू तुझं थोबड्याला पाहू प्रिया, चल. नाही काय आहे विषय मी चोर आहे की तू माझी बायको आहे हा विषय आहे चल प्रिया अरे बाप चोरी म्हण
रोजची. कदम या रोजचीला घ्या बरं. मी काय केलं? मी काय मला काय अर्थ आहे? वा 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 वा, तुमची रोजची कॉमेडी आज जरा जास्त भारी वाटली. मस्त होता हा गौरव समज. मस्त मस्त परफॉर्मन्स. सई. मॅड परफॉर्मन्स होता. अमेझिंग टीमवर्क. सगळ्यांनी येऊन आपापली कामं चोख बजावली आणि प्लॅटॉनिक नेहमीप्रमाणे तुम्ही भाव खाऊन गेलात. गौऱ्या मस्त होता नेहमीप्रमाणे. तुझे खुसखुशीत पंचेस आणि ऐन वेळेला तुला ज्या सुचणाऱ्या गोष्टी यांनी तू कायमच आमची मनं आणि हृदय जिंकून घेतोस. मजा आली. मस्त. मंडळी, आता इथे एक कलाकार आपल्या सहकलाकाराला अभिनयाचं सोपं तंत्र शिकवणार आहे. चला तर बघूया हे सोपं तंत्र एकंदर शूटिंगसाठी तारक ठरतंय की मारक हे दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले इरसाल गावकरी. हा काय? हा हिरोईनची हेअर ड्रेसर आहेस ना तू? हा मग काय सय? मग तिचे केस विंचर ना, स्वतःचे काय विंचरतेस? आई सय सकाळपासून 3-4 वेळा तिचे केस चेक केले माहितीये. राहतात बुळबुळतात. मी काय करू मग? तू हेअर ड्रेसर? हा मला माहिती आहे. उद्या दिवस इंद्रजीत काम केलं मला नका सांगू. मी चल तुम्ही एडी म्हणा लगेच ते होईपर्यंत केस सेट कर. मला तुला एडी म्हणायला आवडेल. मी म्हणतो, सांगतो तुला. हा चल. सर एक सांगू? आया हो का नाही बोला ना. एक सांगू? हो बोल. मी डिरेक्टर आहे. हो बोल. काय? तुम्ही पण टेटनिंग करून घ्या सर. कशाला? कुये चांगले नाही दिसत. कुये नाही ग, कुरळे असं आहे. मला चिरवताय सर तुम्ही. मला अचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला माहिती आहे. तरी पण मला बोलायला सांग. मी बोलते तर देतो. मी काय करू? थांब ना जा. टॅलेंट बघा ना माझं. बोलताय एवढं. मला माफ कर बाई. तू जा ना तिकडे. जा ना. कर ना तिकडे. जा ना. चलो रेडी. हा येई मये केक करू द्या ना. वेळ लागतो. येई. हा बाई. हा येईचे केस. अगं नको खाऊ टमोटा. ठेव ना. या गोष्टी मला करायला लागतात इथे. आणि शांतपणे कर. प्रत्येक वेळ लागतो सगळ्या. अरे मला कनेक्शन देईल का कोणी? अरे सुनील दा, हिला कनेक्शन द्या ना कोणीतरी. तोंडाने फुकू काय मी? हा सुनील दा. घे बाई घे कनेक्शन घे. आणि आता प्लीज आवाज करू नकोस. कळलं का? प्लीज आवाज करू नकोस. चालू कशी काय? जरा थांब. जरा थांब. आयु काय ते आवाज येतो नीट. हे काय रे? बेस्ट ऑफ लक म्हणजे? अरे काय हिचं काय करायचं? ती सर सर ती अशीच आहे. 10 वर्ष मी तिला ओळखतोय. आम्ही एक डेली सोप करायचो तेरी मांग मेरी बिंदी नावाची. तिथे पण अशीच त्रास द्यायची. शेवटी हिरोईनचं टक्कल केलं आणि हिला काढून टाकलं सर. खूप त्रास. तू तेरा देख ना. मेरे को क्या बोलता है? तू तेरा देख ना बाई. तू तेरा देख ना. समीर सरांना बोलवा ना. पहिला दिवस आहे आज. सर विराज बघेल ना. मी करतो इथं काम. आलाय विराज. हॅलो I love you all. Hi युनिट. कॅमेरामॅन. होय दादा. कैसो है रे बाबा. हाय गाइस. अरे हो रे. चल. हा माय गॉड. अरे तू माझाच आहेस. होय कसा जाऊ ना गाइस. मस्त. अरे बने. व्हेरी गुड. कैसे बाकी सब? सर. अरे ओंकार राईट. यस सर. हाय पहिली फिल्म आहे तुझी? यस सर. शॉर्ट फिल्म बघितली तुझी मी. थँक्यू. स्मार्ट चॅप. थँक्यू. कैसा है? थँक्यू. मस्त. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. मॅन. येस करेंगे. हा सर. ओळख करून देतो. करून दे. हिरोईनची सर. हॅलो सर. ही कोमल.
कमाल तुमच्या बायकोचा रोल करते सर. बायकोचा रोल करतोय. Yes. व्हेरी गुड. अरे अरे हे काय काय करतो? हा, होय. पाया पडले सर. या 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 या. मी सर रिलॅक्स रिलॅक्स. अरे रिलॅक्स यार. ओय 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 रिलॅक्स रिलॅक्स. मी खूप मोठी फॅन आहे सर I know, तुमची. I know. Yes, 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 yes. मी बालिश असल्यापासून तुमची फॅन आहे सर. मालिश नाही लहानपणापासून बालपणापासून. लहानपणापासून. मराठीचा जरा प्रॉब्लेम. मराठी रुसली आहे तिच्यावर. मराठी दिसली दिसली ती आता मला. सर मी तुमचा पिकलेला हापूस रोज बघते. मला खूप आवडतो सर. माझा पिकलेला हापूस म्हणजे ती फिल्म आहे ना द पिकलेला हापूस. द हाऊस ऑफ पिकल असं आहे ते. अरे बापरे सॉरी आय अरे बापरे. ते अरे मी- हिचा इंग्लिशचा पण प्रॉब्लेम आहे. अरे बापरे. नो सर सॉरी म्हणजे नाही डोंट वरी. टेन्शन आलं खूप. रिलॅक्स खूप fan होतो. रिलॅक्स. Sorry. मस्त काम करेंगे. हो हो मस्त काम करेंगे. Yes, sir. मस्त करूया. ओके गाइस Yes, लेट्स sir. रॉक मॅन न्यू फिल्म. नाही, sir. हॅलो विवाल. सगळ्यांनाच टेन्शन आले. मला तर खूपच आले. म्हणजे पहिली फिल्म आणि डायरेक्ट तुमच्या बरोबर म्हणजे टेन्शन नाही घ्यायचं यार. टेन्शन नाही हा. घ्यायचं. तू डिरेक्टर आहेस. Yes, sir. ओके कॅप्टन ऑफ द शिप. तुझे पाय कुठे आहेत? सर तुम्ही नाही बार मी चुकलो थोबडायचं मला. नाही 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 मला शिबी घालायची. नाही sir. नाही 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 मी सरेंडर होणारा नट आहे. 83वी फिल्म आहे. कितवी? दॅट्स इट. कळलं मी सरेंडर होतो. जे तुझ्या डोक्यात आहे ते मी दाखवणार लोकांना. गारेट ह्या बात आहे सर. म्हणजे मी फक्त ऐकलं होतं तुम्ही खूप ग्रेट ऍक्टर आहात, नट आहात, पण आज मी पहिल्यांदा सर यू आर माय रोल मॉडेल सर. अरे नाही यू आर माय रोल खाली मॉडेल. काय बसतो बाबा. नाही नाही सर ते सर मी सीन समजावू तुम्हाला. या, या, हा, ठीक आहे. पटकन समजावतो. पहिला सीन आहे इंटरेस्टिंग सीन आहे. तुमचं जे कॅरेक्टर आहे आदित्य नावाचं, त्या रिसेशनमुळे त्याचा जॉब गेलेला आहे, त्याच्यावर कर्ज आहे. सो कर्ज पण त्याला फेडता आलेलं नाहीये आणि त्याचं घर लिलावात जातं. गो बॅक घर लिलावात जातं. गाट इट क्लोज. ओके फाईन फाईन. सर हे घर आहे त्याचं. हो नाईस. नमस्कार काय म्हणताय सर घर आहे. हां ओके ओके या 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 घर आहे ओके ओके फाईन फाईन फाईन. नका लक्ष द्या. या गो हेड. हा तर तुम्ही घरातून निघताय तुम्ही आणि तुमची बायको मोहिनी. ओके मोहिनी. ओ? नाही ओ देऊ नका जस्ट मी म्हटलं मोहिनी. हा तर तुम्ही तुमची बायको घरातून निघताय. तुम्ही निघता तुम्ही बायकोला डायलॉग बोलता. काय रे डायलॉग काय? हा आता मोहिनी शेवटचं बघून घे आपल्या या घराला. आपण या घरात आपली गुलाबी स्वप्न रंगवली होती. आणि आज नंतर पॉज सर. अच्छा. त्यावर हे आपलं कोमल तू रडतेस. हा इथे रुक ना यार. थांब ना बाबा ए. मी सांगतोय ना काहीतरी हेरताई नका ना असं करू. नीट नाही झाले तर मग तुला वेळ देणार मी. हिला पाठवा कुठेतरी. हा तर ऐक कोमल पॉज मध्ये तू रडतेस. तुझ्यावर कॅमेरा चार्ज होतो. डोळ्यात पाणी. कट इट. सिम्पल शॉट. फाईन लेट्स डू इट. ओके चलो चल टेक करते. चलो फर्स्ट टेक. केसाला हात लावू नको. काय ग बाई. हो चलो हो कोमल हो चला. केस सांभाळ के रेडी. रेडी ओके चलो. हा करते सर. तुम्ही ते फक्त चालत येता. हा हो मी ते हे असं चालत येतो ना हे असं चालत. हे अर्धा माणूस आणि अर्ध शामूर काय का? याचं आयुष्य याच्यातच जाणार आहे. कोई बात नाही सर. काय नाही त्याच्याकडे लक्ष देऊ नका. पागल आहे क्या? 22 हो चलो रेडी सर. रेडी रोल कॅमेरा. रोलिंग. कीप इट रोलिंग अँड ऍक्शन. अगं ऍक्शनलाच असेल का? वरती आले ते. अगं ऍक्शन बोलतोय ना मी. बस ना तिकडे. माया नका बोलू. मग ते 2 के वरती आले ना उगाच नाही. 22 वर्ष इंदतीत आहे मी. एका वाक्यात बोल ना सगळं. एका वाक्यात बोल ग. 2 के 22 चेतू. चलो यार. रेडी ऑर्डर. हा हे चलो रोल कॅमेरा. रोलिंग. कीप इट रोलिंग अँड ऍक्शन. मोहिनी या आपल्या घराला शेवटचं बघून घे. या घरातच आपण आपली सोनेरी स्वप्न रंगवली होती. पण आज
रड रड रड. पण आज रड कोमल रड. पण आज कोमल कट इट यार, कट इट. हो 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 मी प्रयत्न करते पण तुला मी रडायला सांगितलेलं की नाही? का नाही रडतेस तू? डोळ्यातनं पाणी आलं पाहिजे ना. ओ तुम्ही केस सांभाळ ना, खांद्यावर हात ठेवता मग केस बिघडतात ना तिचे. तू जा ना, बस ना तिकडे. हे कोण आहे? पण केस कोणी नाही, तू बस ना. ए निखिल, उसको संभाल ना यार. जा ना बाई. हा कोमल रडायला सांगितलेलं की नाही हो, मी? सर. का नाही रडतेस तू मला सांग. फील करते पण ते पाणी येत नाही डोळ्यात. हो कंट्रोल. काही नाही. पहिली फिल्म आहे, पहिला शॉट आहे. येस हो काय नाही. आपण एक काम करूया. हेरताई ग्लिसरीन द्या तिला. हा ग्लिसरीन. सॉरी सर. एक मिनिट काय झालं? जा ग्लिसरीन नाही. ए ग्लिसरीन नाही. काय झालं? नाही. समीर चौगुले फिल्म मध्ये काम करतोय. कोणताही को आर्टिस्टने ग्लिसरीन वापरायचं नाही सर. नॅचरल बाहेर आलं पाहिजे. पण सर ते येत नाहीये, त्यामुळे ग्लिसरीन पटकन. नाही आलं पाहिजे ना बाहेर. नॅचरली आलं पाहिजे. सर पण तिला नाही जमत आहे. मी बोलतो ना, मी आहे ना फिल्म मध्ये. अरे मैं है ना इधर. Yes. काय को डरता है यार, करेंगे यार, उसमें क्या है. येस सर. बस सर सॉरी ए, दुसरी खुर्ची दे रे. खुर्ची दिला. तुम्ही बसा. 2 मिनिटं बोलतो तिच्याशी. थांब हा, जरा. हा. या. सर, बस डोंट परी. सर मी परत करते सर. काय ना तुझं? कोमल राईट. नाईस नेम. थँक्यू. आपल्याला ग्लिसरीन वापरायचं नाहीये. येस त्याच्या वेळी रडायचंय. काय प्रॉब्लेम आहे तुझा? काही प्रॉब्लेम नाही सर. मग रडलं पाहिजेस ना तू. हो येत नाही. दुसरा विचार करू नकोस. याचा विचार कर, या फिल्मचा विचार कर. येस सर. एक मध्यमवर्गीय माणूस आहे, त्याचं कर्ज वाढलेलं आहे, त्याची बायको तू करते आहेस, आणि ते बायको तू करत असताना आपल्याला घर सोडावं लागतंय. ही स्वप्न आपण इकडे बघितलेली आहेत ना. कळलं का तुला? तर तुला घर सोडावं लागतंय. पाणी आलं पाहिजे ना. आलं पाहिजे की नाही? हो आलं पाहिजे. हा, असा विचार कर. तू स्वतःला तुला घराबाहेर काढतायत कसं वाटेल? मला छान वाटेल सर. घरी खूप किचकिच आहे, मला बाहेर छान वाटतं सर. नाही. ओके फाईन. तसं नाहीये. मला काय म्हणायचं आहे, तुला स्टॅनिस्लोव्स्की माहितीये? नाही सर, मला बबन माहितीये. बबन कोण? स्टॅनिस्लोव्स्की कोण आहे? हा म्हणजे बबनवाला. हे लोवास्की काय करतेस तू? हे नको करू. तुला स्टॅनिस्लोव्स्की बबन कोण आहे तुझा? आमच्या इकडचा वडापाववाला आहे. तू काय सांगतेस मला? स्टॅनिस्लोव्स्की कोण होता? रशियन नाटककार. कळतंय तुला? रशियन नाटककार होता. त्यांनी काय थिअरी सांगितली? एखादा सीन आला, त्यात आपल्याला रडायचं असेल तर आपल्या आयुष्यात घडलेली एखादी दुःखद घटना आठवायची, म्हणजे आपल्याला लगेच रडायला येतं. ते रिलेट होतं. कळलं का? लगेच रडता येतं. तुझ्या आयुष्यात घडलेली एखादी दुःखद घटना तू आठव. इट इज सो सिम्पल. माझ्या आयुष्यात असं काही घडलं नाही सर. काहीतरी घडलं असेल ना. असं कसं? म्हणजे मला हे कळत नाहीये. काहीतरी दुःखद घटना घडली असेल की नाही? नाही सर, असं काहीच नाही झालं माझ्या आयुष्यात. मग कधी काही प्रेमभंग वगैरे झालाय? ब्रेकऑफ वगैरे झालाय? सोडलाय तुला असं काही? सीन घे. थँक्यू सर. थँक्यू नको. सीन घे लवकर. कोमल चल सीन करते. लवकर. चलो. हा हे रोल कॅमेरा. अगं नको जाऊ तिकडे, नको जाऊ इकडे. रोल कॅमेरा. रोलिंग. कीप इट रोलिंग अँड ऍक्शन. मोहिनी, या आपल्या घराला शेवटचं बघून घे. या घरातच आपण आपली सोनेरी स्वप्न रंगवली होती. पण आज नाही एवढं नाही. पाणी. अरे एवढं नाही. कोमल बाप नाही मेलाय तुझा. कोमल काय करतेस? ए बाई, अगं पाहिजे तेवढं ये, पण केस सांभाळ बाई. गप्पा बाई. केस म्हणजे जग आहे का तुझं इथे? इमोशनची पाहिजे. तू जा ना तिकडे. केस बघणार ना लोक. जा तिकडे जा. अहो सर काय केलं सर? अहो काय? संत्या झालं. संत्याची आठवण कशाला करून दिली ती या? संत्या का सोडून गेला सोडा? कोमल आपलं प्रेम होतं. हो कमी पडलं. नको मायू.
हळू हा संत्या पण ना जेव्हा होता ना हिच्या आयुष्यात तेव्हा पण केस विस्कटायचा. आता नाहीये तरी पण विस्कटतो. शांत तिला शांत करा सर. काय केलं काय नाही तिला फक्त मी असं समजावलं नाही की बाबा काय बाबा तुझा ब्रेकआउट झाला असेल तर समजावलं. हो नाही मी ऐकलं पण समजावलं का तिच्या डोळ्यांच्या टाकीवर बसून नळच उघडला डायरेक्ट तुम्ही. बघतो कोमल माझा ऐकणार आहेस. कोमल माझा ऐकणार आहेस इथे इथे काय 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 हो हो तू मागे बस तिकडे. कोमल काय चाललंय हे काय हे बघ किती ऍक्ट्रेस शॉर्टलिस्ट झाल्या होत्या. 4 झाल्या होत्या. मी प्रोड्युसरला सांगून काय म्हटलं मला कोमल पाहिजे का. टॅलेंट हा स्वप्न आहे की नाही तुझं. हे 70 mm वरती स्वप्न आहे की नाही. हे असं रडण्यामुळे घालवणार वा हा असं करतात नाही. हस बघू थोडं थोडंसंच रड. मारू स्वतःला. सॉरी सर मी नाही मी कंट्रोल नाही झालं मला. ठीक आहे हरकत नाही होतं असं पहिल्यांदाच आपण हे करतोय. चलो थोडंसंच रडायचंय. चला करूया. चल रेडी करेंगे कोमल. मस्त होणार. कशाला टेन्शन घेते तू. सॉरी सर. मस्त होणार. अरे कुणाबरोबर काम करतेस. समीर जोगले. ओके कम ऑन. येस सर. ऑल द बेस्ट. ओके पिक्चर ऑल द बेस्ट नाही ऑल द बेस्ट. पिक्चर ऑल द बेस्ट वाटेल. चलो सर कम ऑन. काय अरे आत्ता काय झालं हिला. आत्ता का रडते ही. कोमल काय झालंय. अरे या कोमल गब्बाज ऑल द वे पिक्चरचं नाव कोणी घ्यायला सांगितलं तुम्हाला. अरे ती आणि संत्या ऑल द वे पिक्चरला गेले होते. पॉपकॉर्न वरनं राजे झाले त्यांचे ब्रेकअप झालं तिथे. रडणार नाही ती. कोमल तुम्हाला काय गरज होती नंतर समजवायची मला कळत नाहीये. मी फक्त तिला सल्ला दिला. मी फक्त तिला असं सहज शुभेच्छा दिले. शुभेच्छा द्यायला तुम्ही सॅन्टा क्लॉज आहात का सर. नका ना देऊ शुभेच्छा. आणि नॉर्मल शुभेच्छा द्या ना सर. अरे ऑल द वे विनोद करताय तुम्ही सर. नका ना असं करू प्लीज. हौसला अफजाई नावाचा प्रकार असतो. खड्ड्यात गेले तुमच्या हौसला अफजाई सर. प्लीज इथे मी 3 तासासाठी हा फक्त आउटडोअरचा भाग घेतलेला आहे. थँक्यू वर मिळालेला बंगला आहे सर. 1 तास वाया गेला माझा सर तुमच्यामुळे. तुम्ही माझ्याशी खालच्या सुरात बोला. मी आता लाथ मारून निघून जाईन. निघून जा. मी प्रोड्युसरशी बोलून घेऊन जा. मला माहित नव्हतं मी धमकी दिली होती पण तुमचा हा पवित्रा बघून मी धमकी परत घेतो आणि थांबतो. गपचूप इथे उभे राहा. असला अफजाई करताय थिअरी समजवताय. कोमल माझा ऐकणार आहेस तू. सॉरी नको म्हणूस राणी. आपलं काय स्वप्न आहे. आपण एकत्र आपण एकांकिका केल्या नाटकं केली कमर्शियल नाटकं केली. आपलं स्वप्न काय होतं. सिरियल झाल्यानंतर 70 mm. तुझ्या मैत्रिणी गेल्या शिवाली प्रिया बिया सगळ्या झाल्या. तू कधी जाणार. रडणार का तू मला सांग. टैलेंट किसको दिखाएगा मेरा बच्चा. सबको दिखाएगा क्या मेरे को टैलेंट दिखाएगा. ये बात. चल ओके आपण करूया. करूया चल. सॉरी सर. नाही नको सॉरी बिरी नको. चल रेडी. अरे काय केलं तुम्ही आता. 1 मिनिट काय केलं. काय उंगल्या काय केल्यात. अरे मी काय केलं. काय हातवारे काय केले तुम्ही. अरे हातवारे नाही केले. मी असं बसलोय फक्त. काय झालं मला नाही माहिती. 1 मिनिट कोमल काय केलं यांनी. माझा सत्या पण असा कोपऱ्यात शांत बसायचा. अरे नका ना बसू तुम्ही संत्यासारखे. कशाला संत्यासारखे बसताय तुम्ही. मी ओळखत नाही त्या संत्याला. मी माझा बसलोय असा. काय आता काय मला त्याची आठवण येते. नका ना बसू. थांब. हो तुम्ही ऐका संत्यासारखे बसू नका. फिरत राहा इकडे. चला. अरे पण मी कशाला फिरू हे मला कळत नाहीये. फिर रे. फिर इकडे. फिरत राहा. तंगड्या तोडून टाकेल थांबलास तर. अरे माझी ऍक्ट्रेस इथे रडते आणि तू मला म्हणतोस फिरत राहायचं. मी आधीच सांगतोय. हे बाजूला जागेवर मी बसलो होतो. फिरताना मला आवाज नकोय तोंडातनं. सणकली ना मी तंगड्या तोडून तुझ्या घशात टाकीन. निकाल उतर. कोमल तो फिरत नाही आहे.
ऐक ए तू चुकली बापाला जाऊन सांगतो तू फिर इकडे सुन इधर काय पद्धत आहे सिनियर ऍक्टरशी. हा थांबला ना, हा थांबला तो टॉंग आहे ना पायाला लावायचा, चटका मारायचा डायरेक्ट. कोमल मला मी आता चिडे ना कोमल, तुला माझा राग माहिती आहे कोमल. करायचा आहे का सीन? हा काढून टाकू तुला, वेगळीला घेऊ कोणाला? हा मग चल कर ये. हा सर, हा सर. काय अरे यार काय झालं आता? काय झालं कोमल? माझ्या सत्याची छाती पण अशी झाला. ही छाती नका हलवू तुम्ही. अरे श्वास पण घेऊ नको काय मी? जगण्यासाठी श्वास नको घेऊ का? मरू काय मी? चप्पल फेकून मारा तुला. कोंडी घाली डोक्यात तुझ्या, कमरेत घाली तुला. श्वास पण घ्यायचा नाही माणसा, करायचं नाही असं न करता घेऊन टाको श्वास. तू छाती होणार नाही अशी. सत्य काय झालं तुला? मार शांत वासर, लात मार. मी काय केलं? अरे यार बॅकअप यार, बॅकअप. दर्जा सादरीकरण. एकंदरीतच मला या स्किटचा बाज आणि चाल खूप आवडली. वा 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 वा. प्रसाद खूप मजा आली. चेतना, यू स्टोल द शो. काय ऑब्झर्वेशन का काय, म्हणजे चेष्टा आहे. क्या बात है यार, क्या बात है. कमाल कॅरेक्टरायझेशन, कमाल. एकदा मला प्लीज एकदा चालून दाखव. म्हणजे याय कमाल. चेतू मूर्तिमंत उभी केलीस तू. हेअर ड्रेस फार मजा आली. फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स. हे माझं बोलणं आणि चालणं सगळं सरांनी भरलं होतं. टेक्निकलला चाल भरली आणि काल रिडिंगला बोलणं. आता कसं माहितीये ना, माझ्यावर संस्कार माझ्या आई वडिलांनी केले, हे उघड आहे. ते आता प्रत्येक वेळेला आपण सांगत नाही बसत ना, की म्हणजे जे आपल्यातलं उत्तम आहे ते मोठे गोस्वामींमुळेच आहे, हे अधोरेखित आहे, त्याच्यात काही वादच नाही. म्हणजे थँक्यू सर. सई, मला चेतूसाठी यायचंय. चालणं पण तुला गोस्वामींनी. हो, आता टेक्निकलला की असं एकदा गोस्वामी तुम्ही येऊन चालून दाखवलं. मला दाखवलं होतं. सचिन, एकदा येऊन चालून दाखवशील प्लीज? मला तुझी ही चाल बघायची आहे. मला प्लीज एकदा चालून दाखव प्लीज. कसं सुचतंय. एक्झॅक्टली. मला प्लीज सांग, मला एक डिरेक्टर म्हणून खरंच उत्सुकता आहे की त्याचं कॅरेक्टरायझेशन करताना या गोष्टी तुला सुचतात कशा आणि काय विचार करतोस नेमका? नाही, मी साधारणतः असा विचार केला होता की याच्यात हे वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत, पण मी नेहमी पाहतो ना की मेकअप दादा, हेअर ड्रेसर्स हे त्यांचं फोकस्ड असतात. त्यामुळे ही सगळी जी बरीचशी वाक्य आहेत ना, तिला तू फक्त केसावर कॉन्सन्ट्रेशन कर. आणि त्यात एक आपण जेवढं म्हणत नाही ना की मी इतकी वर्ष इंडस्ट्रीत काढली, तेवढी आपला स्टाफ म्हणत असतो. कारण
त्यांचं संचित असतं ते. आणि ते आपण आयुष्यात कुठेतरी एका ठिकाणी काम करतो, ते 100 युनिट्सनं काम करत असतात. त्यामुळे त्यांच्याकडे त्यांच्या कलेतनं एक असा बिनधास्त असा एक ॲटिट्यूड असतो. त्यामुळे ते ना बरं याच्यासारख्या नव्या डिरेक्टरला काय ते मानणार आहे. त्यामुळे त्यांचं म्हणून ते बोलताना तो जेव्हा म्हणतो ना की रेडी हा त्यांच्या बोला तुम्ही हे कच्चे केस ठेवले तू समोसा ठेव केसाचं नुसतं ऑइल डेपो करून केलं बघ काय येडी नंतर बोलतो तुम्ही की मग माझं नाव खराब होतं त्यांचं असतं ना तर हा असा तो एक विचार थँक्यू मंडळी, सासू सुना नेहमीच आपापसात स्पर्धा करतच असतात. चला तर बघूया आज आपल्या सासू सुनांनी स्पर्धेसाठी कुठलं क्षेत्र निवडलंय ते. नाहीये नमा नाहीये टेम्परेचर नाहीये ना टेम्परेचर म्हणजे आहे थोडस पण असं एकदम ताप वगैरे वाटणार का नाहीये तुला आतून गरम वाटत असेल बाबू तिथून ओरडते लांबून बाबू बाबू तू बसून काय राहिलाय तुला जायचं ना कामाला अगं जात होतो आई पण हिची अचानक तब्येत बिघडली तू पण बाहेर गेली होतीस म्हटलं मग घरीच थांबूया आज नाही गेलो कामावर हिला काय झालं अचानक ए काय का नमे सकाळी तर छान ठणठणीत होती अचानक काय झालं अचानक काय आहे अचानक आजार पण काही सांगून येतं का माझं डोकं दुखतंय माझं पाय दुखतंय पोट बिघडलंय आई मला खूप त्रास होतोय मला बर 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 हा बाबू अचानक असं कसं होईल रे हिला तुम्ही गेल्यापासून काम करते मी म्हणून त्रास होतोय मला तुमच्यासारखं नाही मी खुर्चीत रुतून बसत बाबू 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 मी काय खेळाय का रे अशी खुर्चीत रुतून बसायला बाबू कशी बोलते बघ हा हा सूर बंद करायला सांगा दियांना बाबू डोक्यात जातो हा बाबू तुला पण किती आहे जर आजारी आहे तर गप्प बस ना बस काहीतरी गप्प बस शांत राहू काय नाही झालं काम काही नाही होत आहे शांत राहा करा करा बायकोचीच सेवा करा शांत राहा जा ना अजून 4 घरी जरा बसून बिसून ये ना बाईलाच बोल तू मला हात दाम नाही हाय मी दाबतोय वाटते का काळजी घ्यावी सांगावं सुनेला आजारी आहेस तर आराम कर काही बोलत नाही बाबू बाबू काय आय आई नको आता प्लीज पाय पडतो यार एकीच चालू आता तू नको यार काय काय आई का आई आतून गरम गरम वाटतंय बाबू अगं आई तू बाहेरून आता उन्हातून आलीस ना म्हणून जरा गरम वाटत असेल आतून गप्प बस काय बाबू गुदमरतंय बाबू अगं काही नाही फॅन लाव बाबू फॅन लावलाय फॅन लावलं लगेच थंडी वाजायला लागली लावलं तरी का फॅन फॅन नका लावू मला खूप थंडी वाजली बाबू फॅन लाव थांब आई आई नाही लावत आहे फॅन थांबा नाही लावत शांत नको लावू बायकोला नकोय ना नको लावू फॅन मला कुठे काय झालंय बायकोच ऐक तू बायकोचा आजारपण आमचं काय आम्ही करतो काम भांडी घासतो हा कपडे धुतो मी करा सेवा बायकोची किती अति करतात तू नको लक्ष दे अरे बापरे काही गरज नाहीये कुठे जायची मुद्दाम करताय त्या खबरदार जर जागा सोडलीस बाबू हा बाबू नागली आली बाबू नागली आली बाबू नागली आली म्हणजे काय नागली बाबू ते असं फिरतं सगळं आणि आपण पडतो ते नागली आली अगं ग्लानी म्हणतात का आई त्याला नागली काही बोलशील नाही माहिती शब्द तर गप चक्कर येते बाबू एवढंच बोल ना
नागली आली वगैरे काहीतरी शब्दांच्या चुका काढ माझ्या. मला ते झालंय ते दिसत नाही तुला. मला कसं तरी होत नाही. ठीक आहे रे. नाही हिला कसं तरी होतंय ते खरं. माझा जर पण काय महत्वाचं आहे का? मी बापडी करते काम. काय आई नको ना यार, नको अति करूस यार प्लीज. असं कोणीतरी मारतंय, असं ठणकतोय डोकं बाबू. तुम्ही 2 मिनिटं माझ्या बाजूला बसलाय ना, ते बघवत नाही. आईंना नाटकं करतायत, त्या नाटकं चालू आहेत त्यांची. ऐका माझं. मी एकदा मेले ना की मग कळेल हिला. काय बोलतेस भरल्या घरात यार आई. बाबू तुला माहितीये आमच्या आजारी आमच्या महिला मंडळात ना एक बाई अशीच गेली. तिची सून म्हणत होती नाटकं करते, सासू नाटकं करते. तिची सून पण अशीच होती. 1 मिनिट. अशीच म्हणजे कशी हो? अशीच म्हणजे कशी? तिच्या सुनेबद्दल बोलते ना. हिला काय झालंय? नाही मग तुम्ही काय म्हणलात? तिची सून पण अशीच होती. अशीच म्हणजे कशी हो? पण म्हणजे काय? ऐक ना, तिची सून पण अशीच होती. आई कळलंय, नका सारव करू. बोलून गेलात तुम्ही आता हे सगळं. बाबू हिचं ऐकू नकोस तू. ती अशी बघता असा यमराज उचलून घेऊन गेला तिला. बाबू बघताच घेऊन जाणार. तुम्हाला घेऊन जायचं म्हणजे 5-6 यमराज तरी लागतील. कसं नाटक करतायत कळूच नाहीये तुला जानू. बाबू कशी बोलते? अगं आई ती बरोबर बोलते. आता येताना हसत खिदत आलीस, अचानक करायला लागलीस. कोणालाही नाटकच वाटणार ना आई. शांत हो. नाही छान. तिला एक खोटं वाटत होतं ठीक आहे. आता माझ्या पोराला पण खोटं वाटतंय. माझ्या पोटच्या पोराला खोटं वाटतंय. वा पोटात 9 महिने वाढवलं ना तुला. चला लाथा मारायचा पोटात त्या आनंदाने मी झेलल्या. हो आता लाथा मारायला लागला पोर माझा. मी कुठे जाऊ रे? काय मी कधी लाथा मारलं तुला? काय बाहेरून कोणी ऐकलं तर काय बोलतील? मुलगा आणि सून मिळून म्हातारला छळतायत. तर मी तुला काय बरं वाटत नाही. मी बघतो थांब टेम्परेचर. नाही नको त्याच्यात नाही नको. मी बघतो टेम्परेचर. नाही झालंय त्यांना काहीच. बाबू त्या सनी देओल सारखा मला पण रुमाल बांधणार आहे बाबू. असं बांधून देणार आहे बाबू. एक मिनिट. सनी देओल कोणाला म्हणाले? सनी देओल कोणाला म्हणाले? मी सनी देओल सारखी बोलते का? कशाला एवढं करायचं मिमिक्री वगैरे? पण मी सनी देओल नाही. यांचाच हात 2.5 किलोचा आहे ते बघा आधी. असाच नाही झालाय 2.5 किलोचा हात. या 250 किलो वाल्याला उचलून झालाय 2.5 किलोचा हात. असाच नाही आलाय. अरे गप्पा बसा ना यार. माझं डोकं दुखायला लागलं इथे. सॉरी. आजारी आहात ना, जरा आजारी सारखे राहा ना. मग ते सांगते मला खूप त्रास होतोय. माझं डोकं दुखतंय. मला जास्त त्रास होतोय. बाबू मला ना मोठा रोग झालाय बाबू. कुठला मोठा रोग झालाय? बाबू कलमलतोय. खूप मोठा रोग आहे बाबू. कलमलतोय हा रोग आहे. मला जास्त त्रास होतोय. माझं डोकं रे बाबू. मी जास्त आजारी आहे. तुम्हाला नाही काही होत. अरे गप्पा बसा. मी दोघींनाही ऍडमिट करेन. गप्प बसा ना. यांना करा. मी खोटं बोलते. खोटंच बोल. मी खोटं बोलते. आई मी पाया पडतो यार. नको ना मला मध्ये मरण होते माझं. प्लीज तुमच्या पाया पडतो. शांत बसा. वा रे वा बाबू वा. वा रे वा बाबू वा. काय व्हेंटिलेटरवर आहेस? व्हेंटिलेटरवर आहेस का? तिच्यामुळे जाणार आहे व्हेंटिलेटरवर. काय बोलताय? तुम्हाला कळतंय काय? तू नको लक्ष देऊस. तुला माझ्यामुळे व्हेंटिलेटरवर जाणार. तुला बरं मोठं वागताय ते. बाबू नाही मी नाटकं नाही करत रे बाबू. नाही विचित्र दिसतं. ही कुठली नाटकं असतात अशी? आमची ती नाटकं. अरे हे नको करू यार. त्यांचं ते सगळं खरं. बायकोचे आजार खरे. आमची नाटकं. शांत. नाही मलाच बोल रे तू. मलाच बोल. आवाज जरा कमी करा ना. मगापासून चपर कशी करते बघ. मला आवाज कमी करा. हात दोन्ही हाताने माझं हात दे रे. ते बघ घ्या दोन्ही हात घ्या. दोन्ही पाय घ्या. पाया पडतो आणि घ्या अर्धा वाटून मला. शांत बस. आई गप बस ना. मी पाया पडतो तुझ्या. आईवर ओरडा. आईवर ओरडा तुम्ही. बायकोला काही बोलू नका. नाटकं चालली आहेत. ऐका. हो नाही माझी नाटकं चालली आहेत. बाबू हे बाबू बाबू काय होतं तुला? पाणी दे ना. मी देते पाणी. काय होतंय? पाणी बाबू. पाणी पी. पाणी बरं वाटत नाहीये. पाणी प्या. पाणी पी. मला बोलू दे मला. काय होतंय? मिठी मारा. एकमेकींना मारा रे. मिठी मारा. काय होतंय? गेला का आजार? आता कुठे गेला? कुठे गेला आता?
असं नाट्य करू नका काय झालं बाबू? 15 मिनिटात जाऊन येतो बाहेरून. 15 मिनिटात सगळी आजार गेली पाहिजे आधीच सांगतोय. ही नाटकी बंद करा निघून जाईन कुठेतरी. चिडचिड करू नकोस रे बाबू. बाबूची ऐका ना, असं तुम्ही बरोबर रे. एवढा चिडचिड करायला लागलाय ना, काय करायचं याच्या रागाचं कळत नाही बाबा. खूप शॉर्ट टेम्पर झालंय ते आई. हो ना, आपण काहीतरी केलं पाहिजे गो. खूप चिडचिड बरी नाही अशी त्याच्या शरीरासाठी, त्याच्या आरोग्यासाठी. मी काय म्हणते आई, तुम्ही जेवणात ना तिखट खूप घालता, मिरच्या वगैरे, त्याच्यामुळे काय होतं? असं म्हणतात की तिखट खातात ना त्यांना खूप राग येतो, ते रागीट असतात. बाई मी कमी घाला मिरच्या. तू पण मिठाचा अंदाज शिक ना ग. आता किती वेळा सांगायचं? तुम्ही बाजूला उभं राहत जा ना. मी अरे एवढं गोड चाललंय काय रमलाय, संपव ना यार. आज शेवट. आणि मंडळी, याच बरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात रात्री 9 वाजता. तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार हास्याचा चौकार.